नमस्कार मित्रांनो, मी तुमचा विकास आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे सांगवड्याचा ब्रिज. तर मित्रांनो, सांगवड्याचा ब्रिज तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता. मित्रांनो, हा ब्रिज धोकादायक आहे. प्रशासनाने याच्यावरती नोटीस काढलेली आहे की येथे फक्त टू व्हीलर आणि सामान्य माणसं चालत चालत आणि टू व्हीलरवाले गाडी पळवत पळवत नेऊ शकतात. तर मित्रांनो, पाठीमागे बघू शकता. हा धोकादायक झालेला असला तरी याच्यावरतून पहिले फोर व्हीलर जायच्या. प्रशासनाने चांगली काळजी घेतलेली आहे की फोर व्हीलर बंद केलेल्या आहेत, मध्ये ब्लॉक्स टाकलेले आहेत, तो रस्ता पूर्णतः बंद करण्यात आलेला आहे आणि येथे फक्त टू व्हीलरच जाऊ शकतात, दुसऱ्या काही गोष्टी सांगू शकत नाही. तर अजून एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, हा जो ब्रिज आहे हा डिमॉलिश करून किंवा डिमॉलिश न करता किंवा याच्या बाजूला देखील येथे नवीन चांगला ब्रिज बांधण्याचा सरकारने फैसला केलेला आहे. त्याच्यासाठी निधी देखील मंजूर झालेला आहे. चांगल्या प्रकारचं काम इथे चाललेलं आहे. मित्रांनो, जिथे चांगलं चालू आहे मी ते चांगलं दाखवणं पण तुम्हाला गरजेचं आहे, जिथं वाईट चालू आहे ते वाईट दाखवणं पण गरजेचं आहे. तर मित्रांनो, आपण बघू शकता पाठीमागे या ब्रिज बनवण्यासाठी काही ज्या गोष्टी ऑलरेडी इथे आलेल्या आहेत, सर्व प्रकारच्या पाहू शकता आपण की जे ब्लॉक्स असतात, जे मशिनरीज आहेत, ज्या गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी ऑलरेडी इथे आलेल्या आहेत आणि या ब्रिजचं उत्तमरित्या झालेलं आहे हे म्हणण्यात काही हरकत नाही. मित्रांनो, कुंडमाळाचा ब्रिज पडला, त्याच्यामध्ये खूप सारे लोक वाहून गेले. अत्यंत दुर्दैवाची बाब होती ती की काय म्हणतात त्याला, की त्याचा GR आला होता, ब्रिज बनणार होता, सर्व गोष्टी होणार होत्या, परंतु काही अडचणीमुळे ते पोस्टपोन होत होतं आणि ती दुर्घटना झाली. त्या दुर्घटनेनंतर प्रशासन ॲक्टिव्हमध्ये आलेलं आहे. आपण पाहू शकता की बाबा रे, जे धोकादायक झालेलं आहे त्यांना डिमॉलिश करून चांगल्या प्रतीचे ब्रिज आणि चांगल्या प्रतीच्या क्वालिटी देण्याचं काम हे चालू आलेलं आहे. त्यामुळे मला अत्यंत आनंद झालेला आहे. आपण समोर पाहू पण शकता मित्रांनो, पोकलेन आलेले आहेत ब्रिजला कनेक्ट, म्हणजे जो ब्रिज जसा उभा राहणार आहे त्याच्यावरचे जे साहित्य आहेत ते आलेले आहेत. आणि आपण पाहू शकता की अजून देखील या ब्रिजवरनं टू व्हीलर्स वगैरे जातात. ठीक आहे, जर प्रशासनाला वाटतं आहे की बाबा रे या गोष्टी इथं होऊ शकतात, म्हणजे त्या ब्रिजची कॅपॅसिटी आहे तेवढी घेऊ शकतो तो लोड, तर गुड टू गो आहे, त्यात काही प्रॉब्लेम नाही आहे. परंतु याच्यावरती कुठल्याही प्रकारची दुर्घटना होऊ नये हीच आपण ईश्वरचरणी प्रार्थना करतो. तर आणखीन एक महत्त्वाचं मित्रांनो, की हा ब्रिज पण होता तो खूप कमकुवत झालेला होता आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यावरनं फोर व्हीलर जायच्या आधी हा जो ब्लॉक दिसतो तुम्हाला, हा पुढचा जो ब्लॉक आहे मोठा दगड टाकलेला आहे, ते हा जो दगड आहे ना, हा ह्याच्यासाठीच टाकलेला आहे की इथनं कुठल्याही प्रकारच्या मोठ्या गाड्या जाऊ नयेत, फोर व्हीलर वगैरे जाऊ नयेत, यासाठी हे दगड टाकलेला आहे की बाबा रे आधी तुम्ही माणसाला एवढं छोट्याशा रस्त्यावरनं फोर व्हीलर कसे घालायचे. आपल्याकडे जी माणसं आहेत ते अतिशय कलाकारी माणसं आहेत मित्रांनो. आज कुछ तुफानी करते म्हणून या ब्रिजवरनं फोर व्हीलर घालायची. पाहू शकता मित्रांनो, या ब्रिजवरनं काय जजमेंट असतं ना लोकांचं, मी अक्षरशः तारीफ करेल. काय आपण पाहू शकता मित्रांनो, डायरेक्टली इथंच लिहिलेलं आहे, धोक्याची सूचना, सांगवडे मामुर्डी रस्त्यावरील पूल हा फक्त पादचारी व दुचाकी वाहनांसाठी आहे. कृपया चारचाकी वाहने पुलावरनं नेऊ नये, ते धोक्याचे आहे. हुकमावरून कार्यकर्ती अभियंता बांधकाम उत्तर जिल्हा पुणे. पाहू शकता प्रशासनाने नोटीस देखील काढलेली आहे. या ठिकाणी ब्रिजचं काम लवकरात लवकर होईल असे देखील वाटत आहे, कारण ऑलरेडी मशीनही आलेल्या आहेत, सर्व गोष्टी आलेल्या आहेत, त्यामुळं हा ब्रिज होऊन जाईल. सांगवड्याकरांची चिंता मिटली असं मला वाटतं. सांगवड्याला आणि गौंजेला जोडणारा हा जो ब्रिज आहे त्याच्यामुळं चांगल्या रीतीनं एक चांगली संकल्पना म्हणणं पण गरजेचं आहे की हा बाबा रे, लोकांच्या धोक्याची परिस्थिती धोक्यात घेऊन या गोष्टी इम्प्लिमेंट करण्यात आलेल्या आहेत. तर मित्रांनो, आणखीन एक बाब म्हणजे पवना मातेचं पाणी जे आहे त्याचं प्रेशर खूप जास्त असतो. आपण पाहू शकता इवन त्या ब्रिजला पाणी टच होतं आणि इथे पाहता ना, इथपर्यंत पाणी येतं. एवढं प्रेशरनं पाणी जातं मित्रांनो. कुठल्याही प्रकारची घटना ह्याच्या पुढे होऊ नये यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. स्थानिक आमदारांनी देखील या ब्रिजसाठी चांगल्या प्रकारचा निधी आणलेला आहे, त्यामुळं त्यांचंही कौतुक करणं गरजेचं आहे. इथली जी समस्या आहे ती मिटवलेली आहे, त्यामुळं खूप खूप अभिनंदन असं म्हणण्यात काही. तर मित्रांनो, 5 महिन्यापूर्वी सर्वांना माहिती, मी व्हिडिओ केला होता कुंडमाळ्यावरती. तिथं जर प्रशासनाने थोडीशी नोटीस घेतली असते तर झालं असतं व्यवस्थित. परंतु आता जर तुम्ही पाहिलं
तर प्रशासन ॲक्टिव्ह दिसतं आपल्याला. त्यामुळं असे चांगले कामं करत राहा, चांगले सेवा करत राहा, तुम्हाला जनता डोक्यावर घेईल एवढंच म्हणाल आणि आपल्याचं काम होईल असं आपल्याला वाटतंय. आणि मित्रांनो, सर्वात मोठी एकदम सर्वात महत्त्वाची गोष्ट, एकच गोष्ट सांगतो, हा ब्रिज फोटोशूटसाठी नाही आहे, हा ब्रिज कपल पॉईंट नाही आहे, हा ब्रिज कुठल्याही प्रकारचा असा पॉईंट नाही आहे की नैसर्गिक पॉईंट पण नाही आहे की इथं येऊन काशी करून फोटो काढणं गरजेचं आहे. तुम्ही येणार, फोटो काढणार, झक मारणार आणि इथं तडपडणार आणि त्याच्यानंतर सरकारवरती बोंबलणार. 5 लाख रुपये तुम्हाला सरकार मदत करायची, सगळ्या गोष्टी करायची आणि त्यांच्यातच तुम्ही टाकायची. हे चुकीची गोष्ट आहे ना बाबा रे. हां, पहिली गोष्ट, आता सरकार बोललं ना देतो करून, तर वाट बघा ना. हां, नाही आता भाई सांगवड्याचा ब्रिज आहे, तिथं फोटो काढायला चांगली जागा आहे, यायचं इथं फोटो काढायचं, फालतूगिरी करायची, गर्दी करायची. गर्दी झाली तर काय होणार, गर्दी झाली की ब्रिज ढासळणार आणि त्याच्यामध्ये हे होणार. तर मित्रांनो, एवढीच गोष्ट सांगतो की नालायक गोष्टी करू नका, चांगल्या गोष्टी व्हा, माणूस म्हणून राहा. खरं म्हणलं तर आपल्याला पण माहिती आहे की धोकादायक आहे तर आहे, धोकादायक आहे तर तुम्ही इथं येऊन फालतूगिरी करण्याची गरज नाही आहे. हां, आता ते सकाळी जर बघितलं ना तर ह्या ब्रिजवरती आहे ना, येतात फोटोशूटसाठी, येतात, गर्दी करतात, सगळ्या गोष्टी करतात. काय काय प्रशासनाच्या नोटीस आम्हाला फरक नाही पडत. पण कोण प्रशासन आहे ते जायला, आम्हाला काय फरक नाही पडत. असा तुम्ही माइंडसेट ठेवू नका. कोणत्या गोष्टी कधी काळ असा आहे ना, जर घात घातला ना तर लिटरली काय होऊ शकतं हे सर्वांनी पाहिलेलं आहे ऑलरेडी. चांगलं जरा आत्मसात करा की जे नैसर्गिक पॉईंट आहेत, जे निसर्गाने बनवलेले पॉईंट आहेत आणि त्याच्यावर एखादा ब्रिज बांधला आहे सरकारने किंवा इंग्रजकालीन ब्रिज असेल, तिथं जाऊन काशी करू नका. पहिली गोष्ट, IT मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एकच विनंती आहे मित्रांनो, इथं येऊन हागू नका, कारण हा ब्रिज धोकादायक झालेला आहे. हा ब्रिज धोकादायक झालेला आहे, त्यासाठी सरकार स्वतःच्या खिशातनं पैसे खर्च करून नवीन ब्रिज बांधून देतो इथं. तर इथं येऊन घाण करू नका. चांगला पॅकेज आहे राव तुम्हाला. घरचे डिपेंडंट आहे तुमच्यावरती. उगा येसाल जासाल बिसाल विनाकारण पनोती लावून घ्यासाल, कशाला फालतूगिरी करताय. फोटोशूटचं लोकेशन नाही, अँटिक ब्रिज मागं दिसतोय, येऊन चलो चलो कायच फोटो काढते, नाही, अजिबात नाही. घरी बसायचं, किती पण शिव्या खाल्ल्या तरी घरी बसायचं. शनिवार रविवार असतो, निवांत बायका पोरं घेऊन बसायचं, संपला विषय. एवढंच सांगतो मी तुम्हाला. आता एवढं करून जरी तुम्ही माती खाल्ली ना, हा तुमचा विषय. खरं सांगतो मित्रांनो, धोकादायक परिस्थिती वळका. पाऊस वाढतोय, ब्रिज जीर्ण होतात, लोखंडी ब्रिज आहेत, अँटिक पीस वगैरे काय नाही आहे. ते घुसलं ना ते लय घाण घुसल. त्यामुळं सांगतोय, काळजी घ्या, असल्या लोकेशनवरती येऊ नका. मी इथं आलो आहे तरी पण त्या ब्रिजवरती गेलो नाही आहे, कारण मला माझ्या जीवाची काळजी आहे. एकच सांगतो, कारण मी ब्लॉगर आहे. मला पैसा कमवायचा, मला आरामात राहायचं, हे फालतूगिरी नाही करायची मला. लिटरली सांगतोय, काळजी घ्या स्वतःची. असले लोकेशन्स अवॉइड करा. ऑलरेडी सरकार तुम्हाला वॉर्न करतंय. किती जागा बंद करायची रे त्या सरकारने तरी. तामिनी बंद केलं, दुसरी गोष्ट ते खांडी बंद केलं, टायगर पॉईंट बंद केला. आता तुम्हाला जर असे लोकेशन दिसत असतील की तिथं जाऊन गर्दी करायची, तो ब्रिज पाडायचा आहे, अरे बाई थांबा जरा, थांबा. धोका ओळखायला शिका. मोठे झालेले आहेत तुम्ही, लहान पोरं नाही येत आता की प्रत्येक गोष्टीला तुम्हाला नाही भाई मला निसर्ग बघायचा, आय वॉन्ट टू सी निसर्ग. अरे नाही बाई, डेंजर आहे म्हणल्यावर डेंजर आहे. येऊ नका एवढीच विनंती. प्रशासनाने नवीन ब्रिज बांधल्यावरती आपण सगळे मिळून इथं येऊन फोटो काढू, त्यावेळेस पण आपल्याला कळेल. चांगलं लोकेशन आहे, मी पण मान्य करतो, परंतु लोकेशन जरी चांगलं असलं तरी धोकादायक आहे. धोका ओळखायला शिका. प्रशासनाचं आणखीन एकदा अभिनंदन की त्यांनी धोका ओळखून हा ब्रिज बांधण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळं खूप खूप अभिनंदन. स्थानिक आमदारांचं पण अभिनंदन. अशाच रीतीने चांगले कामं करत राहा. लोकं तुम्हाला हृदयात बसवतील. आणि पुढचं तर तुम्हाला माहिती आहे, कुठल्या पॉलिटिकल ह्याचा प्रचार नाही करत आहे. जे चांगलं आहे ते चांगलं आहे, जे वाईट आहे ते वाईट आहे, संपला विषय. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये मित्रांनो. आता जायचं आहे मला घरी.